माझ्याकडे ड्रेसिंग टेबल तर आहेच, पण सध्या त्यामध्ये थोडासा पसारा झालाय. त्यामुळे ना आज मी माझं ड्रेसिंग टेबल छान मस्तपैकी ऑर्गनाइज करून घेणार आहे आणि हा सगळा पसारा तुम्हाला आता दिसतच असेल की कसा आहे. आणि या सगळ्या गोष्टी छान व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवण्यासाठी मी काही ऑर्गनायझर्स मागवले आहेत आणि हे सगळे ऑर्गनायझर्स मी कसे वापरते, माझं सामान त्यामध्ये कसं व्यवस्थित सेट करते आणि शेवटी माझं ड्रेसिंग टेबल कसं दिसतं, हे सगळं मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्याआधी हाय हॅलो मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि आनंदी असाल. आपण घरासाठी फर्निचर कितीही छान करून घेतलं ना, पण त्या फर्निचरमध्ये आपण वस्तू कशा ठेवतो हेही तितकंच इम्पॉर्टंट असतं. ड्रेसिंग टेबल असो किंवा वॉर्डरोब असो किंवा घरातली कुठलीही जागा असो, आपण वस्तू वापरतो पण प्रत्येक वेळी ना त्या त्यांच्या जागेवर ठेवतोच असं नाही होत. कधी-कधी आपण इकडे-तिकडे गोष्टी ठेवून देतो. कधी मुलं ठेवतात, घरामध्ये बरीच माणसं असतात. मग एक वस्तू इथे, दुसरी तिथे आणि छोटासा पसारा ना कधी मोठा क्लटर होऊन जातो, हे सुद्धा आपल्याला कळत नाही. माझ्या ड्रेसिंग टेबलचं सुद्धा अगदी तसंच झालंय बरं का. आम्ही तिघेच घरामध्ये आहोत, पण तरी सुद्धा आता तुम्ही बघितलंच माझ्या ड्रेसिंग टेबलमध्ये किती सगळा पसारा आहे. म्हणून आज ना आधी सगळं सामान मी बाहेर काढून घ्यायचं ठरवलं होतं. कारण ना हे सगळं मला क्लीन करून घ्यायचं होतं. म्हटलं चला ऑर्गनाइज करतेच आहे, तर पूर्ण ड्रेसिंग टेबलच जो आहे ना, तर तो मी क्लीन करून घेईन आणि मग प्रत्येक गोष्टीला तिची एक ठरलेली जागा सुद्धा देईन. माझ्याकडे ना एक-एक करून एवढ्या सगळ्या वस्तू जमा झाल्या आहेत ना, की मलाच कळलं नाही की माझ्याकडे एवढ्या सगळ्या वस्तू होत्या. कारण मी जेवढा पसारा बाहेर काढलाय ना, आता ती क्लिप मी इथे टाकली नाहीये. नाहीतर तुम्हाला दाखवलं असतं की माझ्याकडे किती सगळ्या वस्तू आहेत. आणि मला स्वतःला ना खरंच वेगवेगळ्या गोष्टींचं कलेक्शन करायला भरपूर आवडतं. जसं की इयरिंग्स असतील किंवा नेकलेस असतील, मंगळसूत्र असतील, अशी इमिटेशन ज्वेलरी मला भरपूर आवडते किंवा बाकीच्या पण आपल्या छोट्या-मोठ्या ज्या गोष्टी असतात ना, त्या सगळ्या गोष्टी मला आवडतात. आणि मग त्या मी घेते आणि मग पुन्हा जेव्हा मी घेते ना, तेव्हा मला असा प्रश्न पडतो, की मी आता ते ठेवू कुठे? मग मला असं वाटतं ना, की घरातल्या प्रत्येक वस्तूसाठी ना तिची एक ठरलेली जागा असली पाहिजे. कारण ना वस्तू किती आहेत यापेक्षा आपण त्या किती नीट आणि व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवतो ह्या सुद्धा गोष्टी भरपूर महत्त्वाच्या असतात. आणि माझ्या या सगळ्या वस्तूंसाठी मी काही ऑर्गनायझर मागवले आहेत, म्हणजे त्यांना त्यांच्या हक्काची जागा मिळू शकते. तर आता काही गोष्टी मी Mishoवरून ऑर्डर केलेल्या आहेत आणि काही गोष्टी मी ऑफलाईन घेतलेल्या आहेत. आता यामधल्या ना बऱ्याच वस्तू मला महाग सुद्धा पडलेल्या आहेत, ज्या मी ऑफलाईन घेतल्यात त्या. पण Mishoवरून मी ज्या गोष्टी मागवल्यात ना, त्या खरंच खूप स्वस्तामध्ये आहेत. आणि अशा काही वस्तू आहेत, म्हणजे काही ऑर्गनायझर आहेत, ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच. आता हे एक ऑर्गनायझर आहे. ते म्हणजे मी खास इयरिंग्जसाठी घेतलेलं आहे आणि खरंच मला इतकं आवडलंय ना, त्याला ना वेगवेगळे कंपार्टमेंट आहेत आणि हे आपण आपल्या इयरिंग्सनुसार किंवा बाकीच्या कोणत्या पण आपण याच्यामध्ये गोष्टी ठेवू ना, तर त्यानुसार आपण हे सेट करू शकतो. तर असे काही प्लास्टिकचे मध्ये कंपार्टमेंट आहेत, तर ते आपण सेट करू शकतो आणि वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये म्हणजे या एकाच बॉक्समध्ये आपण बऱ्याच अशा वस्तू ठेवू शकतो. आता मी यामध्ये काय ऑर्गनाइज करून ठेवणार आहे, मी तुम्हाला पुढे दाखवते. त्यानंतर दुसरं आहे म्हणजे हे. आता हे इतकं क्यूट आहे ना, यामध्ये आपण बऱ्याच अशा गोष्टी ऑर्गनाइज करून ठेवू शकतो. यामध्ये सुद्धा वेगवेगळे असे कंपार्टमेंट आहेत आणि तिथे आपण वेगवेगळ्या गोष्टी अरेंज करून ठेवू शकतो. आता ह्यामध्ये मी काय ठेवणार आहे, तुम्हाला मी जेव्हा ऑर्गनाइज करेन तेव्हा दाखवते. त्यानंतर मी असे काही ऑर्गनायझर घेतलेत जे मी बऱ्याच ठिकाणी यूज करू शकते. ह्यामध्ये आपण बऱ्याच काही गोष्टी ठेवू शकतो आणि ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कंपार्टमेंट आहेत आणि गोष्टी आपण अशा वेगवेगळ्या करून ठेवू शकतो, जेणेकरून आपल्या हाताला लवकर लागतील काही गोष्टी. आणि हे एक मी डी-आय-वाय केलं होतं. आता यामध्ये मी काय ठेवणार आहे, मी अजून काही विचार नाही केलाय. पण याला ना मी अशी क्यूट अशी व्हाईट लेस लावली आहे वरती. हा काचेचा जार आहे माझ्याकडे होता आणि मी त्याला अशी व्हाईट लेस लावून थोडंफार डेकोरेट केलंय. म्हटलं चला हे कुठे ना कुठे मला कामी येईलच आणि म्हणून मी असं काहीतरी ते बनवलंय. आता ह्यामध्ये बघू काय ठेवता येईल. त्यानंतर ह्या सगळ्या वस्तू आहेत ज्या मी म्हणजे जे मी ऑर्गनायझर मागवले होते. तर हे प्लास्टिकचे, फायबरचे जे काय आहेत ते ऑर्गनायझर आहेत आणि खरंच खूप युजफुल वाटलेत मला आणि म्हणून मी तुमच्यासोबत आज शेअर करते. आता हे सगळे ऑर्गनायझर्स ना मी असे छानपैकी सेट करून घेतले होते. तुमच्याकडे सुद्धा अशा छोट्या-छोट्या वस्तू असतील ना, जसं की नेल पेंट असेल, मेकअप प्रॉडक्ट असतील, हेअर क्लिप्स असतील किंवा इयरिंग्स असतील किंवा रोजच्या वापरातल्या इतर काही गोष्टी, तर तुम्ही त्या सगळ्या वस्तू एकत्र न ठेवता ना, असे कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या अरेंज करून ठेवू शकता. जसं की मी इथे ठेवलंय. ज्या वस्तू ना रोज लागतात ना, त्या समोर किंवा सहज हाताला येतील अशा ठिकाणी ठेवायच्या
आणि ज्या वस्तू आपण कधीतरी असं अधूनमधून वापरतो ना, त्या थोड्याशा मागे किंवा वेगळ्या ऑर्गनायझरमध्ये ठेवू शकतो आपण. जसं की नेल पेंट आपण एका ऑर्गनायझरमध्ये ठेवू शकतो. मेकअप प्रॉडक्ट वेगळे ठेवू शकतो. हेअर एक्सेसरीज ज्या असतील त्या वेगळ्या ठेवू शकतो. त्यामध्ये मी हे एक लिपस्टिकचं ऑर्गनायझर मागवले. आता लिपस्टिकचं ऑर्गनायझर असणं आपल्याकडे भरपूरच इम्पॉर्टंट आहे. कारण लिपस्टिक म्हटलं की आपल्याकडे जास्तच कलेक्शन असतं. वेगवेगळे शेड्स आवडतात म्हणून आपण लिपस्टिक घेत जातो. पण मग त्या सगळ्या ठेवायच्या कुठे? कधी एखादी इकडे तर एखादी तिकडे आणि जेव्हा मग एखादा स्पेसिफिक शेड हवा असतो ना, तेव्हा मात्र तोच सापडत नाही. म्हणून ना मी यासाठी एक छान असं हे ऑर्गनायझर मागवलं होतं आणि यामध्ये ना सगळ्या लिपस्टिक एकाच ठिकाणी व्यवस्थित छान ठेवता सुद्धा येतात आणि प्रत्येक शेड आपल्याला सहज दिसतो सुद्धा. म्हणजे जेव्हा आपल्याला जी लिपस्टिक हवी आहे, तेव्हा ड्रेसिंग टेबलवर पसारा करण्याची जास्त गरज नाही पडत. एक नजर टाकली की आपल्याला हवा तो शेड लगेचच मिळतो. आता दुसरं ऑर्गनायझर म्हणजे तुम्हाला दाखवलं हे ब्रश ऑर्गनायझर आहे. आता माझ्याकडे ना काही फार जास्त मेकअप ब्रशेस नाहीयेत बरं का, कारण मी सध्या फार जास्त काही मेकअप करत नाहीये. त्यामुळे ना माझ्याकडे 1-2च मेकअपचे ब्रश असतील. पण पुढे अजून काही घेईल की नाही मला आता माहिती नाही. पण हा ऑर्गनायझर फक्त आपण मेकअप ब्रशच ठेवायचं असं काही नाहीये. यामध्ये आपण लिप लायनर असतील आपल्याकडे किंवा आयब्रो पेन्सिल्स असतील, काजळ असेल, मस्करा असेल किंवा अशा छोट्या-छोट्या मेकअप प्रॉडक्ट्स सुद्धा व्यवस्थित त्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो. आणि माझ्याकडे ना काही छोटे हेअर क्लिप्स आहेत, पिन्स आहेत, ते सुद्धा मी याच्यामध्ये साइडला छान व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवलेत. म्हणजे एकाच ऑर्गनायझरमध्ये वेगवेगळ्या छोट्या-छोट्या वस्तू सुद्धा आपण कॅटेगरीनुसार ठेवू शकतो आणि ह्या सगळ्या वस्तू सहज दिसतात सुद्धा आणि पटकन हातातही येतात. त्यानंतर मी हे काही छोटे फायबरचे ऑर्गनायझर घेतले होते आणि हे खास करून ना मी हे छोट्या-छोट्या अशा बॉटल्ससाठी मागवले होते. जसं की परफ्यूमच्या बॉटल्स असतील किंवा बॉडी स्प्रे असतील, हेअर ऑइल असेल किंवा अशा रोजच्या वापरातल्या ज्या छोट्या बॉटल्स असतात ना, आपण यामध्ये व्यवस्थित छान ठेवू शकतो ऑर्गनाइज करून. त्याचसोबत आपल्याकडे काही स्किन केअरचे प्रोडक्ट असतात, तर ते सुद्धा आपण यामध्ये छानपैकी ऑर्गनाइज करून ठेवू शकतो. कारण हे प्रोडक्ट आपल्याला रोजच्या रोज सकाळी, रात्री लागतच असतात आणि ते छानपैकी ऑर्गनाइज सुद्धा राहतात आणि त्याचसाठी मी ते ऑर्गनायझर घेतले होते. आता दुसरं म्हणजे हे इयरिंगसाठीचं ऑर्गनायझर. माझ्याकडे ना वेगवेगळ्या प्रकारचे इयरिंग्स आहेत आणि मला त्याचंही कलेक्शन करायला भरपूर आवडतं. मला असं वाटतं, की आपल्या सगळ्याच लेडीजला हे आवडत असेल. जसं की लिपस्टिकचं कलेक्शन असेल, नेल पेंट असेल, इयरिंग्स असतील आणि ह्या सगळ्या गोष्टी ना मग एकत्र ठेवल्या की शोधायला खूप वेळ जातो आणि म्हणून मग मला हे ऑर्गनायझर जे आहे ना, ते खरंच खूप युजफुल वाटतं. कारण यामध्ये ना छोटे-छोटे कंपार्टमेंट्स आहेत आणि आपल्याला ज्या साइजच्या इयरिंग्स ठेवायच्या आहेत ना, त्याप्रमाणे आपण हे कंपार्टमेंट ॲडजस्ट करू शकतो आणि हा बॉक्स ना फ्लॅट आहे, मोठा सुद्धा आहे आणि फ्लॅट सुद्धा आहे. त्यामुळे सहज कुठेही ठेवता येतो, ॲडजस्ट होईल असं आहे. आणि जेव्हा बघा आपण एकाच डब्यामध्ये सगळे इयरिंग्स ठेवतो ना, ते एकमेकांमध्ये अडकतात किंवा कशाचे स्टोन असतात, तर ते पडून जातात किंवा असे इयरिंग्स असतात ज्यांची पॉलिश निघून जाते एकमेकांना घासून. तर यामध्ये ठेवलं ना, की तसं काही होत नाही. एकदम छानपैकी हे सगळे ऑर्गनाइज होऊन जातात इयरिंग्स. आपल्याकडे ऑक्सिडाइज्ड इयरिंग्स असतात किंवा गोल्डन इयरिंग्स असतात, झुमका असतात किंवा छोटे-छोटे स्टड्स असतात. मग हे सगळं ना आपण यामध्ये वेगवेगळं करून ठेवू शकतो आणि फक्त इयरिंगसाठी नाही बरं का, तर तुमच्याकडे छोटे-छोटे पण काही मंगळसूत्र असतील किंवा रिंग्स असतील किंवा अशा काही छोट्या ज्वेलरी असतील, तर तेही तुम्ही यामध्ये व्यवस्थित छान ऑर्गनाइज करून ठेवू शकता. तर चला आता ह्या सगळ्या माझ्या ज्या पण काही इयरिंग्स होत्या, तर त्या मी सगळ्या याच्यामध्ये छानपैकी ऑर्गनाइज करून ठेवलं होतं आणि बघा इतकं छान वाटतायत ना, म्हणजे सगळे माझे जेवढे पण काही इयरिंग्स होते, जेवढं पण काही कलेक्शन आहे, आता ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आहे जे सेटवरचे आहेत ते, पण हे तर आपण नॉर्मल यूज करतो, तर ते आहेत. तर हे अशा पद्धतीने मी ते ऑर्गनाइज करून ठेवले होते आणि खरंच खूप छान सेपरेट असे हे सगळे इयरिंग्स राहतात. सगळ्यात जास्त युजफुल वाटतं मला हे आणि मस्ट रेकमेंडेड आहे. खरंच नक्की घ्या. आणि ह्याला ना जर तुम्हाला ठेवायला जागा नसेल, तर तुम्ही असं कुठेतरी ड्रेसिंग टेबलमध्ये आतमध्ये अडकवू सुद्धा शकता आणि अडकवलं जरी आपण कुठे हँग जरी केलं, तरी ते तितकंच छान दिसतंय. आता तुम्हाला इथे दिसत असेल. आता असंच ना माझ्याकडे असे काही नेक पीस आहेत. छोटे-छोटे जे चेनवाले वगैरे आहेत, जे आपण वेस्टर्न वेअरवरती वगैरे वेअर करतो. म्हणजे वेस्टर्न कपडे असतात, तर त्याच्यावरती आपण जे वेअर करतो ना, तर असे छोटे-छोटे माझ्याकडे सेट आहेत, नेकलेस आहेत असं आपण म्हणू शकतो. तर हे काही आहे ते खरंच खूप नाजूक गोष्टी आहेत ह्या आणि जेव्हा आपण ह्या सगळ्या एकत्र ठेवतो ना, तेव्हा या अशा एकमेकांमध्ये वगैरे अडकतात आणि ह्यांचे जे पेंडंट आहेत ना, ते पण खूप नाजूक आहेत आणि ते मी जे इयरिंग्सचं बॉक्स होतं, तर त्याच्यामध्ये सुद्धा
स्टोअर करू शकत होते, म्हणजे ठेवू शकत होते ऑर्गनाइज करून. पण त्याच्यामध्ये ना पूर्ण इयरिंग्सच भरले होते माझे आणि मला त्याच्यामध्ये हे ठेवायचं नव्हतं आणि सहज हाताला येतील सुद्धा असे पण पाहिजे होते. आता मी गेले कित्येक वर्ष हे यूज करतीये आणि त्याची काही पॉलिश सुद्धा गेलेली नाहीये, काहीच नाहीये. हे सुद्धा मी दादरला कुठेतरी गेले होते तेव्हा मी घेतलं होतं आणि एक मला गिफ्ट आलं होतं, तर ते मी इथे खूप छान पद्धतीने ते जपून सुद्धा ठेवलंय. तर आता हे सगळे जेवढे काही नेकलेस आहेत ना, हे मी वरती हुक लावलाय, स्टिक करायचा असतो तो आणि त्याला तिथे हँग करून ठेवलंय आणि अशा पद्धतीने ते ऑर्गनाइज केलंय. आता खालचा जो ड्रॉवर आहे ना माझा, तर तिथे सुद्धा बऱ्याच गोष्टी होत्या. मी त्या काढल्यात बाहेर आणि ते सुद्धा छान क्लीन करून घेतलं. आता वरच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या माझ्या ऑर्गनाइज करून झालेल्या आहेत. म्हटलं चला आता वरचं सगळं सेक्शन मी क्लीन केलंच आहे, तर खालचा हा ड्रॉवर सुद्धा क्लीन करून घेईन आणि तिथल्या सगळ्या गोष्टी मी छान सेपरेट करून घेतल्या. आता मला खूप एक सवय आहे, की मी जेव्हा पण काही ज्वेलरी घेते ना, तर त्यासोबत मी बॉक्स नक्की घेते आणि ते बॉक्स ना मी सांभाळून ठेवते. जेव्हा पण काही अशा गोष्टी अरेंज करून ठेवायची वेळ येते ना, तेव्हा मी त्या अशा बॉक्समध्ये अरेंज करून ठेवत असते. तर चला आता माझा हा ड्रेसिंग टेबल पहिला कसा होता, क्लटर एकदम कसं जमा झालेलं तुम्हाला दिसलंच होतं आणि आत्ता कशा पद्धतीने मी हे सगळं सेट केलंय तुम्हाला दिसत असेल आणि ह्या सगळ्या ऑर्गनायझरमुळे किती छान क्लटर फ्री गोष्टी राहतात आणि राहू शकतात हे तुम्हाला दिसत असेल आता. आणि खरंच खूप छान पद्धतीने या सगळ्या गोष्टी मस्त अशा दिसतात. डोळ्याला सुद्धा आपल्याला बघायला खूप छान वाटते आणि ऑर्गनाइज केल्याच्या नंतर खरंच खूप छान वाटत होत्या ह्या सगळ्या गोष्टी. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे हे सगळे जेवढे ऑर्गनायझर्स आहेत ना, या सगळ्या ऑर्गनायझर्सच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा प्रॉडक्ट टॅग सुद्धा करेन. तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. तर चला आजचा हा ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा नक्की होईल. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.